म्हणते की काय असणार देव धर्म पूजा अर्चा कुठे सांडली सांदिला आणि पुढं काय आलं टीव्या हे म्हणजे विषयच गोंधळे लागतंय ते आता आधुनिक जग झालंय लागतं पण त्याच्यातच का कौरवी आता प्रत्येकाला काय झालं टीव्या आता कमी झाल्या आता काय झाला त्याच्यातच सगळे काय व्हायले त्याच्यामध्ये चांगलं आहे कीर्तन आहेत आता काल मेमरी आधी इथंच सुरू असणारे 200 प्रवचन 200 कीर्तन जे 80-82 ला महाराजांनी तरुण वयामध्ये जे काही बोललेले आहेत अमृत वचन ते आज जशाच्या तसे कुणाला पाहिजे असेल तर असणारी तयार करून ती मेमरी मिळती इथं असणारे त्या अमरदास महाराजाकडे आहे तुम्ही एक प्रवचन आहे का महाराजांचे जुने शब्द कसे त्या शब्दाने आताही असणार किती पद्धतीने व्यवस्थित सांगितले ते कीर्तन आहेत प्रवचन आहेत त्यांनी असणारी आणली ती मेमरी त्याला असणारे त्यांनी पाहिलं का 800 लागले का 700 लागले एवढी किती मेमरी इतकीच आहे बरं का इतकीच आहे आणि मोबाईल लावायला वेगळीच पिन घेतली आणि त्या असणाऱ्या पेनड्राईव्ह ते याला लावायला ते काय म्हणते होम थिएटर लावायला त्याला वेगळीच पिन आधुनिक झालं जग काय झालं आणि इतकुशा मेमरी मध्ये आज असणार ते असणारे ध्वनिमुद्रित काय ध्वनिमुद्रित निगेटिव्ह म्हणजे असणार चित्रीकरणासहित ते बी महाराजाची व्यवस्था झालेली कारण की 98 पासून ती असणारी ती बी त्या 32 कॅसेट त्यावेळेस पिढ्या होत्या त्याच्या बी आता मेमऱ्या केल्या म्हणून असणाऱ्या त्या बी कुणाला पाहिजे असेल तर उपलब्ध ह्या आपल्या व्यक्तीकडून घेतल्या पाहिजे असे माणसं आहेत अमरदास महाराज आहेत अर्जुन महाराज आहेत हे महाराजांनी केलेलं हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्याला पैसेच नसते जवकत वाचता येतं त्यांनी संतांची पायवणी घेतली पाहिजे त्यामध्ये सगळं 22 कॅसेटचं असं असणार चिंतन आहे म्हणून त्याच्यात व्यवस्थित हे इथून ऐकून जायचं घरी आपला निश्चय करायचा म्हणून हे सगळं लहानपणापासून नाही जेव्हा जेव्हा आता आपल्याला वाटत इच्छा होईल तवा तवा त्याचं पुण्य उद्भवायला आलं तवा तवा योग येतो महाराज म्हणले अरे एक क्षण जरी राहिला तू का म्हणे एका पायी कापार 1 तास उरला भाग्यदशा कैसी परीक्षितीला किती दिवसात मुक्त झाला पण उपरती झाल्यावरच भीती वाटल्यावरच मरणाची किती दिवसात 7 दिवसात आणि ते खटवांगराया त्याच्या पुढे जाऊन सांगते महाराज की असणारी प्रवृत्ती झाली तर एका किती होतं एका क्षणाचा आणि पायी कापार सुख भोगी म्हणून विचार केला पाहिजे विठ्ठल विठ्ठल मोठा पसारा धरायची सवय म्हणून ती मिळवण्यासाठी माझा टाइम लागतो टाइम जातो निघून ते सांगायचं ते तसं राहतं म्हणून सांगायचं म्हणजे संसार दुःखास कारण काय आहे शरीरास कारण काय आहे पाप पुण्यास कारण काय आहे धर्म आणि अधर्म धर्माने पुण्य होतं आणि अधर्माने म्हणून आपण अधर्म करीत नाही धर्म करण्याचा काय करतो आणि धर्मास कारण काय आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही का अनुकूल वाटणं आणि प्रतिकूल वाटणं हे असं अनुकूल प्रतिकूल ज्ञान आमची कशाला म्हणते ते आता पाहून घ्यायचं बरं का अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल का वाटलं तर त्याला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं त्याला आत्माज्ञान म्हणते कोणतं अज्ञान आत्माज्ञान आणि आत्माज्ञान असल्याला अविद्येची चाले थोडी सत्य गेले जे सत्य आहेत आपण ते कशावर जातं आणि कुणाची थोडी चालती म्हणून हे जी काय अविद्या आहे अविद्येने दाखिलं चमचमीत राहा चमचमीत खा चमचमीत दाखवा हे असणाऱ्या व्यवहारात ठुलं पाहिजे घरी दाखवायला कुठंच दाखवू नका त्याने असणारी ही अविद्या काय होती प्रबल होती निर्बल होत नाही म्हणून आज असणारा कार्याचा प्रसंग हे चिंतन झालेलेच येतं आपल्याला अर्धा तास राहिलेला टाइम किती हे म्हणते ना मग काय सांगू पुन्हा तरी मी 15 मिनिटं घेणारच तुमचे कळत असत अरे का हे असं जे आपण वापरतो हे आपला दोष आहे का अविद्येचा दोष आहे अविद्येचा दोष आहे आणि आपण जर ती अविद्या काढण्याचा प्रयत्न केला ज्याची अविद्या गेलेली
त्याच्या संगतीत गेल्यावर आपली काय होईल? मुक्ता ते निर्धारिता, लाभी आपलीच मुक्तता. त्या मुक्त पुरुषाचं जर चिंतन केलं आपण तर आपली मुक्ती आपल्याला काय येत असते? हातात येते. त्यांच्या संगतीत गेल्यावर आपल्याला आपली मुक्ती पदरात पडत असते. म्हणून कोणतं इथं म्हणते महाराज, कंठी धरीला तो असणारा देव. महाराज म्हणते तुकोबराया, मी कुणाला कंठामध्ये धरलं? कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघाजनी प्रकाश. मला जनामध्ये प्रकाश का झाला? मला असणारा जनामध्ये जनाकड पाहून सगळ्याला असा प्रकाश का निर्माण झाला? ते म्हणते जे प्रकाशमान आहे. कोण आहे? कोण प्रकाशमान आहे? आपल्याला वाटतं असं सूर्य प्रकाशमान आहे, पण सूर्य सूर्याच्या सत्तेने का कोणाच्या सत्तेने? बघा तुम्ही, पृथ्वी पृथ्वीच्या सत्तेने फिरती का कुणाच्या सत्तेने? तुमच्या आमच्या नाही, पृथ्वी फिरती ना. नाही, आपल्याला काय वाटत असतं? हे सट काढून घेतलं पाहिजे. सगळं जग आपल्याला कुणाच्या सत्तेने चाललं वाटतं? आता देशाच्या, आपला भारत देश कोणाच्या सत्तेने चालला? प्रधानमंत्र्याच्या सत्तेवर काय चालला? देश चालला. संत शिकवते अरे हे सूर्य कोणाच्या सत्तेने चालतो? ही पृथ्वी कोणाच्या सत्तेने फिरती? हे पाणी मर्यादित कोणाच्या सत्तेने राहतं? बरं का? हे वारा मर्यादित कुणाच्या सत्तेने राहतं? हे आकाश असणारं सगळं असणारं का होत नाही? दडपत का नाही? सगळं एक का होत नाही? आकाश आहे एक नाही आपल्या. आणि जर शब्द गुण गेलो तर काय होईल? नाही, आकाश पाणी जाईन का? अन्न जाईन का? ऐकू येईन का? इथून रूप दिसन का? मग हे सगळं राहिलं का नाही राहिलं? डोळे बी दिले, कान बी दिले, त्याच्यात आकाश बी, नाकात बी आकाश ठेवलं. नाकात हाडं लावा, हाडं वाढल्यावर काय होत असतं? वाढतेच का नाही? वाढतेच. कानात हाडं, घाटीत हाडं वाढतेच नाही का? बरं, घाटीत पण हाडं वाढतेच. मग हे आकाश दबलं का? नाही दबलं. मग पृथ्वी ही असणारी, त्याची असणारी ठिकाण सांडायली का? नाही. भगवंत म्हणते, ज्ञानेश्वर महाराज म्हणते, पृथ्वी बैसका न सांडवावी, समुद्री रेषा. समुद्र केवढा आहे, पण तो रेषा बरोबर तुका किती भरती आली, किती झालं, पुन्हाला भरती येते म्हणते. पाहिलं आम्ही मागती, पण आता काही पाहिलं नाही. पण कावा भरती येते? किती दुष्काळ पडला, 3 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 15 वर्ष, तरी तो कमी होतो का? तो समुद्र आहे, त्याला समुद्र म्हणते. आणि किती जरी बरसात झाली, सारखा जरी पाऊस पडला तर वाढतो का? का वाढत नाही? भगवान म्हणतात असणारे समुद्री रेषा पृथ्वी बैसकान सांडवावी, समुद्री रेषान वसंडावी, पृथ्वी भूते वाहावी. केवढाला असणार ओझ आपल्याजवळ दिलं तर खाली ठेवतो. हे केवढाले भूत येतं, केवढाला ओझ याच्या, केवढाले पर्वत आहे. तिकडे जर गेलो, कुठे गेलो तर ते पाहतच नाही का? ज्ञानेश्वरी मध्ये कुठे बी गेलो तर पर्वत कोणाच्या पाठीवर येत? कोणाच्या येतं? गणपती कधी? मग पृथ्वी बैसकान सांडवावी, समुद्री रेषान वसंडावी, पृथ्वी भूते वाहावी. हे सगळे भूत. पाणी कुठे? पृथ्वी. वारा कुठं वाहतो? का चंद्रावर वाहतो? का चंद्रावर आहे का वारा? कशा? बृहस्पतीवर आहे का वारा? बृहस्पतीवर काय काय आहे?
आपण इथं राहिलो, वारा आहे त्यांनी वाऱ्याचा, श्वासाचा, संताचा, पृथ्वीचा, अन्नधान्याचा काय उपयोग करायला पुन्हा संसारासाठी. महाराज म्हणते झाले संसार गोळा करायचा असला तर कुठं जा म्हणते, त्यांनी सांगितलं बृहस्पतीवर जा. कुठं जा? तुम्हाला सोनं पैसे हिरे चांदी पाहिजे असलं तर कुठं जा म्हणले. चांगले प्लॉट हे घेता येते, तिथं सगळे डोंगरच येतो. पण म्हणले महाराज डोंगर आहेत पण श्वास नाही बरं का. मग ते महत्वाचं का श्वास? महाराज काढून घेतेत म्हणजे आपल्याला ते सगळं काढून घेतेत. अरे सोनं महत्वाचं नाही, पाणी महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? या पृथ्वीवर असणारं पाणी, ही माती महत्वाची आहे. अरे असणार सांगायला म्हणलं की त्याला वेळ लागतो, खूप चिंतन आहे. अरे काय ही मातीचा प्रयोग केला तर रोग होत नाही. किती दिवसाची खरूज असली तर 4 दिवसात घातली होती महाराजांनी. कुणाची? त्याचाच मेहुणा असणारा तो मनोहार, आळंदीला असणारा 4 वर्ष होता. किती वर्ष? 4 वर्ष होता. आपण सगळी खरूजच घेऊन आलो आहोत. मला म्हणायचं नाही तसं, पण ते कोणी शिकतच नसेल आरोग्य कसं निर्माण करायचं, काय खायचं ते शिकवावं लागत. ते महाराजाकडे शिकल्या जात. परंतु त्याला काय केलं? मला म्हणजे जा याला खड्ड कर आणि तू पुरी जा. इतकंच नाकच होता उघड. तुम्हाला सांगतो खरंच माझा अनुभव आहे. त्याची ती 4थ्या दिवशी 7व्या दिवशी खरूज नाही राहिली बघा. काय त्या मातीत प्रयोग असन, काय ती माता असन, तिच्यात काय लोपलेलं आहे, त्या पाण्यामध्ये काय आहे. म्हणून पाणी श्रेष्ठ आहे का सोनं? सोनं पिता येतं का पाणी? पाणी नाही का बरं. अग्नी श्रेष्ठ आहे का? काय श्रेष्ठ आहे? सोनं. वारा श्रेष्ठ आहे का? सोनं. महत्वाचा श्वास आहे का नाही? त्याच्यासाठी आकाश आहे का नाही? आकाश नसल्यावर जातं का? फुगा पोकळ नसल्यावर त्यात हवा जाते का? मग हे असणार दडपलं का ते? ही कोणाची आज्ञा आहे? म्या बोलल्या वेद बोले, म्या चालविल्या आणि म्या हलविल्या. शरीर कोणाची असते, ते बी प्रमाण आहे. आपल्याला संतांच येते, कोणतं घेतलं तर आपल्याला बोलता येतं. चाले हे शरीर, हे शरीर कशाने चाललं? श्वासामुळे. कशामुळं? श्वास कोणामुळे चालला? देवामुळं. 21,624 तासात चलते. ते प्राणाला धोके कोण देईल? चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविते? कोण बोलवलं? हरी वाचून कुणी बोलवतं का? नाही. माझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. सूर्याची ती आपण असणार ती वही केली. सूर्याशी चालणे तुझ्या सत्तेने. ज्याच्या सत्तेने म्हणते त्याला देव म्हणते. आणि तो देव तुकाराम महाराज म्हणते कुठं धरला म्या? कंठात. आणि त्याच्यामुळे काय झालं म्हणते? कंठी धरीला आणि अवघा जनी जनात प्रकाश झाला. म्हणजे काय झालं? जनात प्रकाश झाला म्हणजे तुकाराम महाराज म्हणते जनात मला माणसं दिसायलेत का देव? देव दिसायलेत. आणि स्वतः कोण म्हणालेत? मी तो वासुदेव देवता हे आपल्याला मान्य होतं, पण आपल्या नजरात उतरतो का? नाथ महाराजाच्या उतरला. जे जे दृष्टी दिसे रोज हरिपाठ म्हणतो आपण. त्या ह्याला कसं दृष्टीने दिसलेलं हरि वाटतं ना आपल्याला लोभ भोग वाटते, जीव वाटते, वेगळे आपले तुपले नाही का बरं? सोयरे धायरे. अहो सगळं पाहिलं तर खरं कुणाचं आहे? सगळं पाहिलं तर कुणाचं आहे? देवाचंच आहे नाही का बरं? पृथ्वी कुणाची आहे? देवाचीच आहे नाही का बरं? कशाची केली असं?
महाराज सांगते कशाची केली असेल. नाही चहा केला आपण तर किती वस्तू घेतल्या सकाळी. आता असणारा स्वयंपाक केला काय घेतली होती का नाही सामुग्री आणली ना कुठून तरी घेतल्या का नाही वस्तू. पण देवाने पृथ्वी केली ती कशाची केली असेल. हा तेव्हाच झाला. पाणी कशाचं केलं. हो पाणी महत्वाचं आहे का नाही. कशाचं झालं पाणी तरी तेव्हाच झाला. अग्नी तरी वारा तरी बी आकाश तरी बी आणि सगळी रचना तरी बी तेव्हाच झाला. त्या असणाऱ्या गवळणी चिंतन करायचं. मयी आंबू तेज मारुत गगन पाठ आठलीचं म्हणा बरं का. आणि वेळ नसता तर म्हणू नका मीच म्हणतो. मयी आंबू तेज मारुत गगन जगा बीज रूप होची लपन महन मायाचे अनादि कारण देव जगत्र्यासी मूळाधिष्ठान. मायेचं व्याधिष्ठान कोणी जगाचं व्याधिष्ठान कोणी शरीराचं व्याधिष्ठान कोणी आणि सगळं व्यवस्थित चाललं कुणामुळं. आणि त्या देवाला असं म्हणून आपण भक्ती केली चिंतन केलं तर आपल्या विनोदात प्रकाश येणार नाही का. मग साधू संत ते म्हणते ते ध्यानात घ्या. आम्ही जे करतो आम्ही जे सांगतो ते तुम्ही काय करा. वारंवार संत अवतीर्ण होणे आपल्याला हे सांगायलेत का नाही. म्हणून ते म्हणते तुकाराम महाराज मी म्हणते वासुदेव आपण असंच पाहलो 4 हात पुढे आपल्याला. अरे महाराज म्हणते असं विचार केल्यावर काय होत असतं बरं का. संतांच्या संगतीत बरं का संत भेटती आजी मज ते नेहमी झालो. संत भेटल्यावर मी तर सगळ्यालाच भेटलेले सगळं झालं. मध्ये चतुर्भुत काही दिसणच 4 हात देवाला जास्त तुकाराम महाराज तर म्हणायले. असं आपल्याला तर्क कुतर्क करण्याची काय सवय. त्याच्या पुढच्या चरणात पाहिलं पाहिजे. कुठं संत भेटती आजी मज आणि दोन्ही भुजा वाढल्या सहज. त्या कशा येतात त्या भुजा कशा येतात याला भुजा म्हणते त्याला हात. आणि 2 कुठं वाढत्यात दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. हे सगळं जगत दिसत असलं तरी ते काय आहे देव आहे. आणि जगताला सत्ता कुणाची आहे देवाची आहे. आणि असं त्या देवाचं नामस्मरण केल्यावर त्याचं नाव असणार कृष्ण हे त्याचं नाव असणार राम हे त्याचं नाव असणार नरहरी आहे. नरहरी असणार हे ना आपण सकाळच्या काकड्यात नरहरी रामा गोविंद त्याचंच नाव वासुदेव आहे. त्याचंच नाव गो म्हणजे इंद्रिय जिंकले म्हणून त्याचंच नाव काय आहे गोविंद हे कृष्ण आहे. कृष्ण आहे आणि कृष्ण 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 म्हणल्यावर काय होतं. कृष्ण म्हणल्याच्या नंतर कृष्णासारखं कंठामध्ये जर धरलं तर कृष्णाचं रूप ध्यानात वेच. अरे आपलं तोंड आपल्याला दिलं मुख दिलं. नाथ महाराज म्हणते नामाविन मुख जीवान वेते काळ. वाणीने नामस्मरणच झालं पाहिजे. इतराला वाणी आहे का इतराला हात आहेत का नाही. म्हणून 2 सूक्ष्मात म्हणजे सूक्ष्म देहात 2 भुजा वाढत असतात. कुठं वाढत असतात. हे जगत निवृत्त आहे. जग भासण्यापुरतं भासत असलं तरी देव आहे आणि सगळा देवच आहे. त्या देवाचं कंठामध्ये जर आपण नाम धरलं मनामध्ये धरलं तर तुम्हा आम्हाला विचारात देव वाटन का काय वाटन. खरंच देव हे देव झाले अवघे जन. काय म्हणते संत देव झाले अवघे जन. आणि अवघ जन देव झाल्यामुळं जे काही असणारे दोष आणि गुण होते
ते सहज काय होत असते, हरपत असते बरं का. चांगली व्यक्ती आपण चांगले आहेत म्हणलं की वाईट असणाऱ्या नजरेने कुंकड असणारे गुणदोष आपल्या ठिकाणी ठेवतो का? आणि पुरी चुकीने लागले असले तरी पुन्हा त्याचा असणारा स्वीकार करतो का? नाही करीत. रात्री महाराजांनी सांगितलं, भगवान महाराजांनी माग झाले आणि पुढे जामीन काही बी होऊ द्या. महाराज म्हणजे मागच्याकडे पाहू नको, पुढं असणार ते ध्यानात घेऊ नको. त्याला जामीन कोण आहे? किती बी असणाऱ्या चुकी झाल्या असल्या. म्हणून महाराज म्हणते देव झाले आणि दोष गुण हरपले. म्हणून याच्यासाठी भजन चिंतन केलं पाहिजे, त्या संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे, गीत गायलं पाहिजे. भावे गावे गीत तुझ भावा हे कोणता उपाय? हा सुलभ उपाय. देव व्हायचं ना आपल्याला, व्हायचं का म्हणलेत महाराज त्या प्रमाणात. पण देव इथं म्हणते ध्यानात घ्यायचा का व्हायचं? पण म्हणलेत ना महाराज, तुला जर असणार देव व्हायचं ना आधी असणार जोडजोड आणते. देवच मला आपल्याला वाटतं आपल्याला कुठं पाऊस पाडता येतो, आपल्याला कुठं पृथ्वी करता येते, आपल्याला कुठं रोग दुरुस्त करता, इथं खचत होतो आपण. महाराज म्हणजे काय केलं पाहिजे आधी? देव म्हणलं तरी नाही झापलं ना, त्याला काय म्हणलं पाहिजे? काय म्हणले का? भावे पण भावनेनी काय? भावे गावे गीत चित्त शुद्ध. आणि त्यांनी होतच असतं शुद्ध करून या म्हणले. पण ते गीत गायल्यावर नाम घेतल्यावर चित्त काय होत असतं? पण त्याला म्हणले त्यांनी काय होत असतं म्हणले, भावे गावे गीत शुद्ध करून या तुझ भावा हे देव तरी हा सोपा उपाय बरं का. मग पुढं काय म्हणलं तितकं केलं. मग म्हणजे मस्तक ठेंगा ना ठेवा संतांच्या चरणात. आणि मग नंतर संतांच्या ठेवण्यावर काय केल्यावर मग म्हणतात अनिकाच्या कानी. कोणी काही जरी म्हणलं, कोणी काही जरी करीत असलं तर म्हणलं दुसरे कानोकानी ऐकल्यावर तू तसं म्हणलं नको बरं का. अनिकाचे कानी गुणदोष मनान आणि पुन्हा काय कर म्हणलं वेची ते त्याच्याकडनं जे वचन वेच की तुझं मन जेनेर आहे हेच काय कर म्हणले. तू का म्हणे फार थोडा तरी. म्हणून कंठी धरला असा जगाचा असणारा मालक आपण कंठात धरला, मनात धरला तर कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघा जनी. आणि मग असा प्रकार धरल्यावर दुसऱ्या चरणात दुसऱ्या चरणामध्ये काला वाटू एकमेका. तुकाराम महाराज म्हणते एकमेकाला काय वाटू? काला वाटू. कोणता हातो असणारा आपण काला एकमेकाला वाटतो ते प्रतीक करतो नाही का बरं. कोणता काला वाटतो? दही भाताचा. तो असणारा काला केलेला एकमेकाला वाटतो, त्याबद्दल मी बोलतो. पण महाराज म्हणते कोणता काला? जे आपण असणार हे आता जे ऐकलं खोबरायाचं साधू संतांचं बोलणं, त्यांनी काय असणारा जनात प्रकाश दिसतो, कंठामध्ये असणारा काय कृष्णमणी धरला, मनामध्ये बी कृष्ण असणारा धरला, त्यामुळे असणारा जनामध्ये त्यांना काय झाला? प्रकाश झाला. हाच काल. याच्यापेक्षा कोणता काल आहे? तुम्ही देव आहेत बनणं हे महाराजांनी आपल्याला शिकलं. आपल्याला कोणीतरी म्हणतं का? हो कोणीच म्हणत नाही नाही का बरं. तुम्ही देव आहेत कोणी म्हणतं का? तुम्ही वासुदेव आहेत कोणतरी म्हणतं का? बाकी काही म्हणते तुम्ही काय म्हणे मुलगा काय म्हणे आमचे काय म्हणते ते काही सांगतात त्याचं काय. ते आज नाही ते जर का आलेच नाही कीर्तनाला, ऐकतच नाही तर ते कव्हा मी काय करीन. पण कीर्तनाला आलेले व्यक्ती म्हणून ते म्हणते काला कुणाला वाटतो. हे जे काही असणं आपण अंतकरणात शिकलो आणि तेच असणार एक मग बोलले का नाही
आज ह्या सप्त्या इतकं मी प्रत्येक व्यक्ती बोलली, महिला बोलल्या, लहान असणारे सगळे पुरुष, अधिकारी व्यक्ती बी, कारण अधिकारी कमी अधिकारी होते, बोलल्याने काय होते, हे संतांच एकमेकाला काय द्यायचा, काला द्यायचा. हे जे असणार ज्योतचे ज्योत जगाते चलो, प्रेमते वैती गंगा वाहते चलो, म्हणून ही असणारी जीव ब्रह्म ऐक्याचा काला. कोणता काला? जीव आणि ब्रह्म हे एक आहे. अरे का काल आपण चिंतन घेतलं, तोच गेले की तोच काय आहे, ब्रह्म आहे. ते उपाधीने मोठं असन, पण उपाधी खरी का खोटी, आणि आपली उपाधी खरी का खोटी, अविद्या असू द्या ना, पण कशी येते, खोटी आहे. उपाध्या खोट्या असत्या, देवाची बी खती असते, देवाला अभिमान आहे का, अहो किती द्वारका होती तर कुठं घातली त्यांनी, पाण्यात घातली, कारण त्याला काही वाटतच नाही, ते त्यानेच असणार निर्माण करता येतं त्याला, नाही का बरं, तेव्हाच होत असतो सगळं, काय तोच झालेला. आपण चिंतन मगाशी केलं ना, पाणी कोण झाला, ते गवळणी माहित नाही का, मयी, मयी म्हणजे पृथ्वी, आंबू म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, बरे का, तेज म्हणजे मयी, आंबू, तेज, मारुत म्हणजे बघा, ते शब्द वेगळे आले, ते शास्त्रीय त्या निळोबा राजा गवळणीमध्ये, बरे का. मारुत म्हणजे वारा, मयी, आंबू, तेज, मारुत, गगन, जगा बीज हो हाची लपन, महन मायाचे मुळादी स्थान, देव जगत्र्याशी मूळ, आईशा त्या गवळणी अनुवाद करीती, त्या गोकुळातल्या कुठल्या तिथल्या असणाऱ्या देवाबद्दलच्या करायच्या, पण त्यांना ज्ञान झालं होतं केल्या वाचुनी, गोकुळीच्या लोका आणि केल्या वाचुनी, पण केलं नव्हतं का पूर्वी, काय केलं होतं पूर्वी, बरे का. त्यांना असणार असं ब्रह्मज्ञान झालं होतं, तिथं अवतीर्णच भगवंत होते, पण त्यांनी जप तप तिथं काय केलं, पण पुरी केलं नव्हतं का, पुरी केलं होतं, रामाच्या काळात केलं होतं, बरं का. आणि उरलं होतं, त्यांचं असणार अज्ञान गेलं नव्हतं, म्हणून कृष्णाच्या अवतारात पूर्ण करी म्हणले होते. भगवान महाराजांनी विषय सांगितला, त्या दिवशी आला, ते असणारे रामाच्या आणि शिळा मनुष्य असणारी जी शिळा होती, मनुष्य झाली थोर कीर्ती व्याख्यानली, बरं का. सगळेच ऋषी मुनी म्हणले, त्याने काय करतेच रामाने शिळा केली म्हणले त्या चरणाच्या रजाने. तर रामाकडे आपण आपल्याला काय करा, ऋषी पत्न्या बी पाहिजेत ना, ते दगड घेऊन गेले, राम करत म्हणले, काय करा. आता ते मागण्यात चुकलेलो रामन द्यायला नसतं का, आता काय इतका नाही का, विरिद्वान नाही का काय, पण मागण्यात काय म्हणले, ते दगड घेऊन गेले, शिळा घेऊन गेले, काय म्हणले, ते म्हणते पुन्हा मला काय म्हणले, त्याला वाटलं त्याला ऐकूच नाही आलं कारण देवाला, महाराज काय करीत असते, पुन्हा पुन्हा ऐकू येत नाही का. अरे सगळं ते आपल्या सगळ्या सृष्टीतलं आंतरसृष्टीत त्याचा यो, अरे आम्हाला सांगायचं ते शब्द काढले का आमच्या रुक्मिणी मावशी इतक्या हसात्यात, बरं का. कुठं यावर असतो द्यायचा संताचा आंतरसृष्टीत, मग हे आपलं बोलणं स्थूल सृष्टीतलं कळायचं नाही त्याला, पण काय करत येते, आपल्याला काय वाटलं, त्या ऋषी मुनींना काय वाटलं, देव काय म्हणायला लागले, पुन्हा म्हणा, ते काय म्हणले, आम्हाला पुन्हा म्हणा, काय म्हणले, तीनदाच असतं, तीनदा असतं, ते आम्हाला बायका करा, मग आम्हाला बायका म्हणले तच असतो, पण म्हणले आता नाही करता येत, पुढच्या अवतारामध्ये काय करू, म्हणे 16,108 हे असणारे कोण होत्या, मागचेच असणारे ऋषी, त्यांचे असणार, तसं करून त्यांना मुक्त केलं. गोपीला काय करून मुक्त केलं, गोपीला पण देवाने असणार मुक्त केलं, देवाने असणाऱ्या गोपीला ब्रह्मज्ञान झालं, गोपीने असणारी देवाची भक्ती केली, आणि देवाची भक्ती करून देवाच्या रूपाशी काय झाल्या, गोपी एक रूप झाल्या तिथलं गोकुळातलं. आणि आता बी तो आपण ऐकून काय होतो, देवाशी एक रूप होतो, देवाने जे केला, म्हणून असणारा हा काल्याचा आजचा प्रसंग आहे, तो असणारा जीव ब्रह्म ऐक्याचा, बरं का. जीवच ब्रह्म हे दही भाताचा, आणि दही भाताचा काला घेतल्याने काय होत असतं, तर असणाऱ्या दही भाताचा काला घेतल्याने पोट भरत, नाही का बरं. दही भाताचा काला आपण खाल्लं तर पोट भरत असतो, आणि असणारा हरिनामाचा खिचडी काला, बरं का. प्रेमे देवे प्रेमे मुलीला साजनी, अशा पद्धतीने त्या गवळणीने, त्या असणाऱ्या गवळ्यांनी, त्या असणाऱ्या द्वापार युगामध्ये तिथं असं असणाऱ्या पद्धतीने त्या कृष्णरूपाचं ज्ञान झालं. तोच कृष्ण असणारी आज असणारा आपण त्या काल्याचं त्यांच्या कथा केल्या तर आपल्याला बी काय मिळतो,
आपण देखील ब्रह्मरूप आहे. जीवावर आलं पाहिजे, देहावर नाही. देह बाधित होत असतो, जीव असणारा काय होत नाही, बाधित होत नाही. जर त्याचं फिरणं बाधित करायचं की आपण ऐकल्या त्या सगळ्या गोष्टी, मी सांगत नाही, ठोक सांगतो आपल्याला काला आता. म्हणून जीव ब्रह्म एके काला, दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी, कथा त्रिविनी संगम. आता हरिनामाचा काला म्हणजे काय, कथा ही त्रिवेणी संगम आहे का. जायचं तिकडं तेव्हा निघलं होतं ना, कुठं जायचं, सप्तिरथ बारंबार हेच वारं लागलं होतं. आणि संत सांगते अरे कथा करणं, कथा ऐकणं हेच त्रिवेणी संगम आहे का. त्या त्रिवेणी संगमाला जावा, होय गेलं तर चांगलं, जात जा पैसे असल्यावर. ज्याच्याकडे पैसे येत त्याने गेलं पाहिजे, आणि ज्या गेलं तर काय करायचं, ते पैसे काय ठेवायचे, उडवायचे ना. कोण्या रूपाने कोणी उडीत, कोण्या रूपाने कोणी उडीत. दंभ करायचा नाही, न करी दंभाचा शांती राहे रे. पैसे असू द्या बाबा, पण दंभ सत्कार्यात काय करी जा, खर्च करायचे. प्रत्येकाने असणार काय करायचं सत्कार्यामध्ये, ते धन काय करायचं. तू का म्हणे सत्य काऊन, कारण नरकाला जाण्याचं भय संत आपलं घालविते. म्हणून सत्कार्याला काय झालं पाहिजे. म्हणून कथा त्रिवेणी संगम, ज्याच्यामध्ये कथा कशाला म्हणलं पाहिजे, कथा यालाच म्हणलं पाहिजे. कोणाची स्तुती असली बरं का, तुम्ही लय मोठे त्या नावाचे. आता काही काही कीर्तनाने पाहतो हे गायनाचार्याच्या आधी घंटाभर तेच सुंदर गायणारे, सुंदर वाजविणारे, सुंदर साऊंड सिस्टम, सुंदर ऐकणारे, हेच नावाने याने त्याने जे काय सगळ्याचे टाळ्या नंतर बिनते. काय कीर्तन केलं. महाराज म्हणते ज्याच्यामध्ये हे असलं पाहिजे, देव असला पाहिजे. कथा देवाची, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. देवाचं नाम असलं पाहिजे, त्याला काय म्हणलं पाहिजे, कथा म्हणलं पाहिजे. म्हणून 3 प्रकारचा काल आहे, आपण त्याचं चिंतन केलं. जीव ब्रह्म ऐक्याचा काला जर घेतला तर जीव असणारा ब्रह्मरूप होत असतो, त्याला मुक्ती मिळत असते. 4 मुक्त्यापैकी असणारी 4थी सुद्धा मुक्ती, आता सांगायचं नाही 4 मुक्त्या आहेत, परंतु त्या देवाला मिळतात. आणि भक्ताला जी काय असणारी सायुज्यता, हा त्या देवाला बी मुक्ती आहे. देवासारखेच रूपाचं सायुज्यता, समीपता सर्व त्याला तिथं वास्तव्य चतुर्भुजच येते. जर मिळवायचे असल्या तर इथं दिसले नसले. पण महाराज म्हणते जी काही सायुज्यता मुक्ती तिचा कोणाचा अधिकार आहे, भक्ताचा. आपण त्या असणाऱ्या काकड्यामध्ये शेवटच्या अभंगामध्ये म्हणतो, लाजले ग माय आता ती लाजली कोणाला बोलू. आम्हाला 1 तास चिंतन सांगितलेलं महाराजांनी. आम्ही पाठाला जायचो बसून. त्या माणसाचे उपकार आहेत महाराज. आपल्याला का गाडी आहे का काय, परंतु ते असणारे न्याचे पावसाचा झडग. आणि तिथं महाराज काहीच नाहीत पाठाला. परत तिथं गेलो, तिथं गेल्यावर 1 तास हे चिंतन सांगितलं. किती तास, 1 तास. हा लाजले ग माय आता कोणाला वळू, जिकडे पाहावे तिकडे ती असणारी लाजली, ती पत्नी असणारी देवाची. मी ववाळायला गेलो, तिकडं चतुर्भुजच दिसायले. कोणा ववाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज. काय म्हणले, गोपाळू ओवाळू मी गेले माय गेले द्वारके. एकदम उड्या नका मारू. मग जाऊ काय लवकर आवरायचं, भुका लागल्यात काय केलं, पोहे खाल्लेले. महाराज म्हणले तरी सोडित नाही मी. बरं का, वळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे. अर्थ काकडा म्हणतात झाले पाहिजे तुम्हाला. असं मन तुमचं त्या आकाराचं झालं पाहिजे. नुसतं म्हणीच नाही बा, असं पाठ नाही, पाठ बी करा. अर्थाकार बी गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे. हा ओवाळू मी गेले माय जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नर नारी. ओवाळू मी गेले माय सारंग धरा, तिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज परिवारा. हे सगळे दिसायले. मग कोणाला ओवाळू मी, माझा पती कोण आहे. चकित झाले ना ते. ओवाळायचं पण कोणाला बी ओवाळायचं, पतीलाच ओवाळायचं ना. त्या लक्ष्मी त्या त्यामध्ये आम्ही ओवाळायला गेलो आरती घेऊन, पण कोणाला ओवाळा, कोणाला ओवाळा म्हणले. सगळे सारखेच दिसायले. कोणाला ओवाळा, आपापल्या पतीला ओवाळायला गेलते ना. ते म्हणले तिथं नामदेव महाराज होते, तुम्ही तिसका गाय भरू नका म्हणले. मी सांगतो म्हणले तुम्हाला. काय म्हणले, वैजंती माळा, वैजंती माळा गळा श्री वत्सल्य लांछन आणि विष्णुदासा नामाने गावी लिखून. म्हणले देव येत ना तुम्हाला, देवाला ओवाळायचंय ना. ज्याच्या गळ्यामध्ये हे सगळे देव येतो,
कोण येतं हे देव येतो. यायला काला नसतो मिळत. कोणाला यायला मिळतो का काला? नाही मिळत बरं का. आणि इथं कोणाला ओळू म्हणले? ते म्हणले देवाला ना. देवाचा देव देखिला माये म्या आणि फिटला संदेह. देवाचा देव पाहिल्यावर संदेह राहत असतो का? दुजे पण राहत असतं का? हा हे काकड्याच्या अभंगातच सांगितलं. हा बरं का. अवताराच्या राशी तो हा सगळ्या अवताराच्या राशी कुठे? विटेवर. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. काय शंखचक्र गदा पद्म देखिला माय देवाधी. सगळ्या देवाचा देव येते विटेवरचा. नाही का बरं? आपल्याला वाटतं हे देवाला गेलं पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे. ते देव येतं. कोण येतं? नियामक केलेले ते. त्याच्याकडे काम येतं. ब्रह्मदेव हे देव येतं, प्रजापती देव हे, इंद्र बी देव हे, सगळे देव असताना हे सगळे काय करते? तुम्ही आम्ही भक्ती केल्यावर आडवे बी येते. काय करीत असतात? बरं मुख्य देवाची सेवा केली पाहिजे, मुख्य देवाची आरती केली पाहिजे. 10 मिनिटं सांगतो. कालाचे येऊ हे बोलणं म्हणजे कालाचे. वैजंती माळगळा श्री वच्छल्ले लांछन विष्णुदास नामा येणे. जी काही देवाची असणारी गळ्यामध्ये जी वैजंती माला, विजय माला, ती भक्ताला नाही मिळत, त्या देवाला नाही मिळत. कोणाला ध्यानातच ठेवलं पाहिजे देवाचा देव कोण आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजंती माळ आणि भृग ऋषीने हाणलेली लाथ छातीवरती. अजून बी जाऊन पंढरपूरला गेणारे पाहते वैजंती माळ देवाच्या गळ्यात आहे. भृग ऋषीने मारलेली छातीवरती. बरं का. तो भक्ताचं सहन करतो. कुणाचं सहन करतो? भक्ताचं सहन करतो. भक्ताने मारलेलं पण सहन करतो. आजही असणारी ती लाथ असणारी हे करतो छातीवर. पण भक्ताला कधी काय त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर देव काय करीत असतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. वाद केला पाहिजे, भांडण केलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजे, कपट केलं पाहिजे. ते कोणाशी केलं पाहिजे? हा गोपीने प्रेम केलं कुणाशी? राक्षसाने कपट केलं कुणाशी? हा त्या असणाऱ्या त्या गवळ्यांनी सख्यत्व केलं कुणाशी? देवाशी. काही जरी करायचं असलं तर कुणाला काय केलं पाहिजे? देवाला. देवा बरोबर असणार आपलं मन. आपल्याला देव कळत असतो बरं नरदे. इतकं काही सांगायचं काम नाही आपल्याला. सगळ्यांनी 8 दिवस 10 दिवस महाराजांनी घडीलं. ही असणारी इतकं चिंतन घडीनं हेच संपत्तीचा उपयोग म्हणते. शरीर संपत्तीचा आहे, अरे पण देवाने दिलेल्या संपत्तीचा हे बी हेच उपयोग. सगळ्याला ब्रह्म सगळे जर मुक्त झाले हेच आनंद. किती कमीलं तर काय होईल? ही भावना असली पाहिजे. याला म्हणते ज्योतश ज्योत आणि प्रेमती वैती गंगा वाहते चलो. म्हणून 3 प्रकारचा काला आहे. त्या देवाला काला मिळत नाही. म्हणून 3ऱ्या चरणात महाराज म्हणते वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका.